सामग्री: पाव, आलू, कढीपत्ता, मिरची. मिरची तळून घ्यायची आहे. चांगली आपल्याला मिरची अर्धी गोल्डन अर्धी पकवून घ्यायची आहे. तेलामध्ये नीट भाजून घ्यायची आहे. मिरची मस्तपैकी तेलामध्ये भाजून झाल्यावर आपल्याला मिरची चांगली हलवून घ्यायची आहे. आता आपली मिरची भाजून तयार आहे. आता आपण भाजलेली मिरची एका ताटामध्ये काढून घेऊयात. मिरची ताटामधून काढल्यानंतर आपण तेलामध्ये जिरा मोहरी टाकलेलं आहे. जिरा मोहरी टाकलं त्याच्यामध्ये आपण मिरची व त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता, मिरची आणि जिरे आपण चांगले भाजून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हळदी आणि आलू टाकायचे आहेत. आपण हे बटाटे बॉईल आणि व मॅश करून घेतलेले आहे. बटाट्याची भाजी बीचा आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे. आपली बटाट्याची भाजी इकडे तयार आहे. तर ही भाजी आपल्याला थोडा पकवायची आहे व तिला कलर चढण्यासाठी जी हळद टाकली होती आपण तर ती चांगली हलवून घ्यायची आहे. ती आलूची भाजी आपली पूर्ण हलवून झाल्यावर तिला नीट प्रकारे आपल्याला कलर येईपर्यंत पकू द्यायचं आहे. जेव्हा एकदा हळदीने कलर पकडला मग आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. ताटामध्ये काढून घेतल्यावर आपण त्याला थंड करून घेऊया थोडं. आपली भाजी अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं थंडी झाल्यावर आपल्याला कढईमध्ये तेल तापून घ्यायचं आहे. तेल तापून झाल्यावर त्यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ टाकून बघूया की तेल तापलं आहे की नाही. त्याच्यानंतर आपण वडे बनवायला सुरुवात करू. बेसन पीठ मध्ये आपण आलूचे छोटे छोटे बॉल्स तयार करून त्याच्यामध्ये टाकूया. एकदा असे बनले तर आपले वडे आपलं नीट क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर चला वडे भाजून सुरुवात करूया. तर तेलामध्ये आपण वडे टाकलेले आहेत. तर वडे तळण्यासाठी आपण वड्यांना असं थोडा वेळ तेलामध्ये उतल होऊ देऊ. तेल चांगलं गरम झाल्यावर बबल्स आल्यावर आपण वडे बघून घेऊ, चेक करून घेऊ की ते क्रिस्पी झाले आहेत. तर जर आपले वडे क्रिस्पी झाले असतील तर मग आपण वडे 2 मिनिटं अजून तेलामध्ये ठेवून आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊयात. जर तुमचे वडे खाली अडकत असतील तर तुम्ही त्याला खालून घासून काढू शकता. तर इकडे आपले वडे तेलामध्ये गोल्डन झालेले आहेत. तर वडे गोल्डन झाल्यावर आपल्याला अजून वडे 2 ते 3 मिनिटासाठी नीट तळून घ्यायचे आहेत. कारण की आपण ते बेसन आपल्याला नीट प्रकारे फ्राय करायचं आहे. जर का बेसन कच्चं राहिलं तर ते पोटात जाऊन दुखू शकतं. तर आता आपण वडे काढून घेऊयात. ते एका ताटामध्ये वडे काढल्यावर आपण वड्यांना पाव आणि मिरची सोबत सर्व करणार वडेज.